नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 30 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर ह्या दिलेल्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की कशा प्रकारे इथे आपल्याला काल ही वरच्या 3 टार्गेट पैकी फायनल 3 टार्गेट होती त्यापैकी 2 टार्गेट आली होती आणि त्यानंतर इथे एम पॅटर्न बनून मंदी स्टार्ट झाली होती. ह्या पद्धतीने इथे एम पॅटर्न बनला होता टॉपला जसं सांगितलेलं होतं त्या पद्धतीने एम पॅटर्न बनून मंदी स्टार्ट झालेली होती. प्रॉफिट बुकिंग स्टार्ट झालेलं होतं. त्यामुळे आता ह्या 3 लेव्हलचं आपल्याला काही फार महत्त्व आता राहिलं नाहीये कारण ह्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. तर मी हे काढून टाकतोय. आजच्यासाठी काय सांगितलं होतं कालच्या विश्लेषणामध्ये? आजच्यासाठी खालच्या बाजूला ही 3 टार्गेट सांगितलेली होती, की ही 3 टार्गेट येऊ शकतात. पहिलं टार्गेट होतं 24,045, दुसरं टार्गेट होतं 24,000 आणि तिसरं टार्गेट होतं 23,970. आज काय झालं बघू शकता. आज थोडंसं फ्लॅट किंवा गॅप अप म्हणता येईल असं किरकोळ गॅप अप अशा पद्धतीनं आज ओपन झालं. खाली आलं, परत पहिल्या टार्गेटचा सपोर्ट घेतला गेला. जसं काल शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पहिल्या टार्गेटचा सपोर्ट घेतला गेला आणि किंमत वर क्लोज झाली. तसंच झालं इथे सुद्धा पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या खाली गेलं. इथे तर अगदी जवळ दुसरं टार्गेट आल्याच जमा होतं. पण त्यानंतर एक बाउन्स आला. मी तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं की इथे जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनत नाही तोपर्यंत तेजी होणार नाही आणि डब्ल्यू पॅटर्न बनत नाही तोपर्यंत मंदी चालूच राहील. तुम्ही बघू शकता इथे खाली आलं, वर गेलं, पण त्यानंतर पुन्हा खालीच आलं. म्हणजे आपल्याला अपेक्षा कशी होती की इथे खाली आलंय म्हणजे ह्या पद्धतीने इथपर्यंत लो बनलाय, इथे वर जाईल, थोडंसं खाली येईल आणि परत वर जाईल. तसं जर झालं नाही, खालीच जात राहिलं, तर मग काय होत राहणार खालची टार्गेट्स येत जाणार. तुम्ही बघू शकता मग दुपारनंतर आपल्याला हे दुसरं टार्गेट 24,000 पण आलं. त्याच्या खाली गेलं त्यानंतर आपल्याला 12 वाजल्यानंतर लगेचच 12:15 12:30च्या दरम्यान 23,970चं आपल्या फायनल टार्गेट सुद्धा आलेलं आपण बघू शकतोय. म्हणजे काल दिलेली ही तिन्ही टार्गेट जी होती, ही तिन्ही टार्गेट आलेली आहेत. पण अजूनही आपल्याला प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न दिसत नाहीये. तर त्यामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. आता उद्यासाठी आपण काय केलंय, हे जे ब्लॅक कलरमध्ये मी तुम्हाला लेव्हल दाखवल्या होत्या, ह्या काल दिलेल्या होत्या आणि आजच्यासाठी होत्या. बरोबर? आता उद्यासाठी काय केलंय, थोडंसं लेव्हल मॉडिफाय केलेले आहेत. त्यामुळे मी आता ह्या लेव्हल जे आहेत, ही तिन्ही टार्गेट आज आलेली होती. त्यामुळे आता ह्या लेव्हल्स पण मी काढून टाकतो इथून आणि उद्यासाठीच्या ज्या लेव्हल्स आहेत, त्या आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत. तर उद्यासाठी ह्या लेव्हल आहेत आणि ह्यातली सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पहिलं टार्गेट आलेलं आहे, दुसरं टार्गेट आलेलं आहे, तिसरं टार्गेट आलेलं नाही. लेव्हल कोणते आहेत? पहिलं लेव्हल आहे 24,015 जे ऑलरेडी आलंय. दुसरी आहे 23,960 जे ऑलरेडी आलंय आणि तिसरी लेव्हल आहे 23,915 हे आलेलं नाही. तर आता आपल्याला लक्षात घ्यायचंय की ह्या एरियाच्या आसपास म्हणजे आहे इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो किंवा आणि थोडंसं उद्या फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन होऊन खाली गेलं तर इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तर हे आपल्याला बघायचं आहे. लेवल्स थोड्याशा खाली घेतल्यात त्यामुळे आणखीन थोडं खाली गेलं तर आपल्याला 23,915 हे टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे ह्या नवीन लेवल्स आता उद्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत. कालचं विश्लेषण जे होतं तेच विश्लेषण आज सुद्धा कंटिन्यू होणार आहे. डब्ल्यू पॅटर्न बनला जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की टॉपला एम पॅटर्न बनायला लागतो. टॉपला एम पॅटर्न इथे बनलेला आपल्याला
दिसला, बरोबर, टॉपला एम पॅटर्न बनला आणि त्यानंतरच आपल्याला सेलिंग स्टार्ट झालं. तसं बॉटमला डब्ल्यू पॅटर्न बनायला लागतो आणि तो बनल्यानंतरच आपल्याला काय होऊ शकतं, पुन्हा एकदा तेजी होऊ शकते. तर आता आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हा जो झोन आहे, हा तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पॉज करा आणि ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या तुमच्या चार्टवर मार्क करून ठेवा. आणि उद्या ह्या लेवलच्या जवळपासच कुठे डब्ल्यू पॅटर्न बनतोय का याची वाट बघा. प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनला तर मी तुम्हाला अपडेट देतच असेन. जर तुम्ही YouTube चॅनल मेंबरशिप घेतली नसेल, तर तुम्हाला ते अपडेट मिळणार नाही. पण ज्यांनी ज्यांनी YouTube चॅनल मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांना लाईव्ह मार्केटमध्ये ते अपडेट मिळतच जाईल. आणि त्यानंतर मी सांगेन की डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर जर तेजी होणार असेल, तर कोणती टार्गेट्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये काल जे विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी, त्यामध्ये आपण 3 टार्गेट दिली होती. 58,115 दुसरं टार्गेट होतं, 58,000 आणि तिसरं होतं 57,910 चं. तर अशा प्रकारची ही 3 टार्गेट होती. आज बघू शकता तुम्ही ओपनच झालं इथे, फ्लॅट ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं. काल ऑलरेडी पहिल्या टार्गेटला टच झालं होतं, आज पुन्हा टच झालं. इव्हन दुसऱ्या टार्गेटला सुद्धा पहिल्या 15 मिनिटातच टच झालं. त्यानंतर एक बाउन्स आला. बाउन्स आल्यानंतर परत जेव्हा खाली आलं तेव्हा तिसरंही टार्गेटला टच झालं. त्यामुळे इथे अशी अपेक्षा होत होती, वाटत होतं की जर डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर तो इथेच बनेल. अशा पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनेल असं वाटत होतं. पण तो काही डब्ल्यू पॅटर्न इथे बनला नाही आणि त्यानंतर आता किंमत खाली यायला लागली आहे. आता जेव्हा आपण उद्यासाठी जातोय, तर उद्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, ह्या लेवल्स आता मी काढून टाकतो आणि ज्या निळ्या रंगामध्ये लेवल्स आहेत थोड्याशा मॉडिफाय आहेत. आज हे तिन्ही टार्गेट आलेली आहेत. उद्यासाठी आपल्याला काय विचार करायचा आहे, उद्यासाठी आपल्याला ह्या 3 टार्गेटचा विचार करायचा आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न बनेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याला जोपर्यंत बनत नाही आणि मी त्याच्या अनुषंगाने असणारे ॲस्ट्रो लेवल तुम्हाला देत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची खात्री करून घ्यायची नाहीये. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, ह्या पद्धतीनं सेलिंग आलंय, त्यानंतर इथून वर गेलं, इथे खाली आलं आणि परत वर जायला लागलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला इथे जर मुवमेंट बघायला मिळाली तर काय होऊ शकतं, हा डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो. इथे जर तुम्ही असं बघितलं तर ह्या पद्धतीनं आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न इथे तयार होऊ शकतो आणि ह्याच्यावर टिकल्यानंतर आपल्याला काय होईल, तेजी बघायला मिळू शकते. अर्थात असं झालं नाही आणि खाली यायला लागलं, तर खाली येत असताना आपल्याला खालचं पण टार्गेट आहे. अर्थात ही टार्गेट कोणती आहेत, व्हिडिओ पॉज करा, तुमच्या चार्टवर ड्रॉ करून घ्या. पहिलं टार्गेट आहे 57,890 जे ऑलरेडी आलेलं आहे. दुसरं टार्गेट आहे 57,680 ते पण आलेलं आहे आणि त्याचाच सपोर्ट आता सध्या बराच वेळ घेतला जातोय. आणि खाली आहे 57,525. जर समजा फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं, खाली जायला लागलं, तर ह्या लेवल पर्यंत सुद्धा येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि मग काय होईल, कदाचित इथे खाली येईल आणि मग इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल, असं होऊ शकतं. तर त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न बनत नाही तोपर्यंत हे जे आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये मंदीची मुवमेंट चालू आहे ही चालूच राहणार. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनत नाही, किंमत खाली खालीच जात राहणार. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. असे मध्ये मध्ये जेव्हा बाउन्स येतात तेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे, तरच ही जी मंदीची मुवमेंट आहे ती थांबेल. आता जर समजा खाली जाताना हा जो लो बनला होता, आजच्या दिवसाचा जो लो आहे, तो उद्या जर ब्रेक झाला तर काय होणार, मग आपल्याला आणखीन वाट बघावी लागणार. ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे की आता ह्या झोनच्या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनणं अपेक्षित आहे. तो बनेल त्यानंतरच आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये तेजी बघायला मिळेल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठीचं केलेलं विश्लेषण. आता आपण पुढे जातोय आणि सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा बघायचं आहे. मात्र त्यापूर्वी आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी मला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची आहे. तर तुम्ही आता आपला YouTubeचं समजा ॲप ओपन केलं आणि त्यावर आपला YouTube चॅनल शेअर मार्केट मराठी हा ओपन केलात, तर त्याच्यावर तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक जॉईन बटन दिसत असणार आहे. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता ह्या मेंबरशिपमध्ये एकूण 4 ऑप्शन उपलब्ध आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. तुम्ही ज्यावेळेला त्या जॉईन बटनला क्लिक कराल त्यावेळेला ह्या चारही ऑप्शन दिसतील. प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला काय फॅसिलिटीज असतील तर ते तिथे तुम्हाला सांगितलं जाईल. पण तिथे वाचून सुद्धा जर तुम्हाला काही समजलं नाही, तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल, तर मी इथे तुम्हाला माझा WhatsAppचा नंबर देतोय. ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा आणि
तुमचे जे काही YouTube चॅनल मेंबरशिप विषयी असणारे प्रश्न आहेत ते इथे तुम्ही विचारू शकता. काय होतं मागचे 8 दिवस मी बाहेरगावी होतो. त्यामुळे खूप सारे WhatsApp मेसेजेस आलेले आहेत. त्याला रिप्लाय देण्याचं काम चालू आहे. तर त्यामुळे अजून 1-2 दिवस थोडंसं रिप्लायमध्ये मागे-पुढे होऊ शकेल. पण आपण मेसेज करून ठेवा. तुम्हाला त्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय मिळेल. तुमच्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी कुठलीही शंका तुम्ही ह्या नंबरवर WhatsApp मेसेज करून विचारू शकता. लक्षात ठेवा ह्या नंबरवर फक्त आणि फक्त WhatsApp मेसेज करा. साधा कॉल किंवा WhatsApp कॉल करू नका. या कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. केवळ आणि केवळ मेसेजला रिप्लाय दिले जातात. तर त्यामुळे ही गोष्ट आपण इथे लक्षात घेऊया. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये आपण 3 टार्गेट दिलेली होती. 77,055, दुसरं टार्गेट दिलं होतं 76,905 आणि तिसरं टार्गेट दिलं होतं 76,709. आज काय झालं बघा, आज थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं. ओपन झाल्या पहिल्या टार्गेटच्या जवळच ओपन झालं. थोडं खाली गेलं, वर गेलं. खाली येलं येता येता दुसरं टार्गेट सुद्धा आज आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर बाउन्स झाला. आपल्याला असं वाटत होतं की इथपर्यंत खाली आलंय, वर जातंय, परत थोडंसं खाली येईल आणि डब्ल्यू पॅटर्न बनेल. पण तसं झालं नाही. खाली येत असतानाच ही जी लेवल होती, ही लेवल इथे ब्रेक झाली आणि त्यामुळे काय झालं, डब्ल्यू पॅटर्न बनण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आज अर्धवटच राहिलं. त्यानंतर किंमत खाली येत होती. ह्या दिलेल्या ज्या 3 लेवल होत्या पैकी ही जी तिसरी लेवल होती म्हणजे 76,790 ची तुम्ही बघू शकता. पूर्ण नंतर दुपारच्या पिरियडमध्ये ह्या लेवलचा म्हणजे रेझिस्टन्स घेतला गेला. किंमत खूप वेळ प्रयत्न करत होती. तुम्ही इथे जर बघितलंत तर ही पहिली कॅन्डल आहे 12:30 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 3 तास आपल्याला असं लक्षात येईल की किंमत इथून वर जायचा प्रयत्न करतेय. पण 76,790 चा ही जी लेवल आहे ह्याचा रेझिस्टन्स घेऊन प्रत्येक वेळेला किंमत खाली येत होती. आता हे झालं आपण काल ज्या लेवल दिल्या होत्या त्याच्यावर आधारित. आता लेवल आपण थोड्याशा शिफ्ट केलेल्या आहेत. कारण आता उद्यासाठीचा जेव्हा विचार करतोय त्यावेळेला काही काही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या लेवल्स शिफ्ट कराव्या लागतात. तसं आज आपण त्या शिफ्ट केलेल्या आहेत. आता उद्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे? उद्यासाठी आपल्याला ह्या 3 लेवल महत्त्वाच्या आहेत. या 3 लेवलमध्ये काय होऊ शकतं? सेलिंग आलंय, बाउन्स येईल, परत थोडं खाली येईल आणि असं झालं डब्ल्यू पॅटर्न बनला तर एक चांगली तेजी आपल्याला इथे बघायला मिळू शकते. मात्र जर किंमत फ्लॅट ओपन झाली, गॅप डाऊन ओपन झाली किंवा खाली जायला लागली आणि खाली जात असताना आजचा जो काही डे लो आहे, हा डे लो जर ब्रेक झाला, तर मग आणखीन खाली जाऊ शकतं. तिसरंही टार्गेट आपल्याला कदाचित सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे थोडंसं सावध पण राहावं लागेल. मात्र डब्ल्यू पॅटर्न बनला तर खूप चांगली तेजी होऊ शकते. आता उद्या काय आहे, निफ्टीची वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे. तर त्यामुळे उद्या काय होऊ शकतं, आपल्याला एक रिकव्हरी चांगल्या पद्धतीची रिकव्हरी निफ्टीमध्ये आणि मग त्या अनुषंगानं बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकते. तर त्यामुळे उद्याची एक्सपायरी जी आहे ती पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे जर चांगली सुरुवात झाली तर. अर्थात त्यासाठी आपल्याला थोडं बघावं लागेल. उद्या सकाळीच मी जे तुम्हाला प्री मार्केट अपडेट देतो, त्यामध्ये मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगू शकेन. पण आत्ता जे काही चित्र दिसतंय याच्यावरनं असं वाटतंय, की उद्या सकाळी ओपनिंग नंतर थोडंसं खाली जातंय असं जरी दाखवलं, तरी एक चांगला बाउन्स येण्याची शक्यता उद्या निर्माण झालेली आहे. मुद्दाम ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. याचं कारण असं असतं, की जे जे सदस्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात, त्यांना ते बघण्याचं काहीतरी फळ मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, की उद्या एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीमध्ये सकाळच्या वेळेत जरी थोडं सेलिंग झालं, तरी दुपारनंतर आपल्याला एक चांगलं बाउन्स बॅक बघायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थात अधिक माहिती सकाळी जसं मी सांगेन लाईव्ह मार्केट अपडेटमध्ये, प्री ओपनिंग मार्केट अपडेटमध्ये. त्यानुसार मग आपण पुढचं विश्लेषण करू शकतो. तर हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही
तुम्हाला प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.